सांडलो असतो. वारा इतकं भनांलेलं आहे की खरं पाहायला गेलं तर गडासमोर नतमस्तक होण्यासाठी डोक्यावरली टोपी ही काढली जाते. अंगातली रग जिरवायची असेल आणि धगधगीचं आयुष्य हे या थाटात जगायचं असेल तर गडकिल्ल्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. हा खालचा पूर्ण खडक हा पूर्णपणे तासून घेतलेला आहे. कुठेतरी एखादा किडा किरकिर करत असतो आणि काही आमच्यासारखे किडे त्या सह्याद्रीच्या डोंगररांगात फिरत असतात. इथून समजा एखाद्याचा पाय घसरला तर खाली खोल दरी आहे. माणसाचा अवशेष सुद्धा सापडणार नाही. सगळी मरगळ झटकून टाकणार आहे. स्वतःची कॅपॅसिटी चेक करण्यासाठी कधीतरी सह्याद्रीचा आश्रय घ्यायला लागतो, सह्याद्री बोलवायला लागतो. म्हणूनच कदाचित या किल्ल्याला नंतर प्रसन्नगड हे नाव ठेवलेलं असावं. या ठिकाणी आपल्याला दिसते ती तोफ, मध्ययुगातील मराठ्यांचं नामी हत्यार. माझा गुडघा इथे आहे, म्हणजे एक एक गुडघाभर उंचीच्या या पायऱ्या आहेत. कधी कधी असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठंतरी एखाद्या किल्ल्यावरती किल्ल्याचा पहारेकरी म्हणून एखाद्या बुरुजावरती नियुक्ती असेल. महाराष्ट्रामध्ये दुर्गवैभव विपुल आहे, खूप मोठ्या प्रमाणात आहे. तशाच पद्धतीनं बघायला गेलं जुन्नर आणि या भागामध्ये शिवनेरी असेल, जीवधन असेल, नाणेघाट असेल, प्राचीन घाटमार्ग खूप आहे. निमगीर किल्ला असेल, हनुमंतगड असेल, या सगळ्या किल्ल्यांना शहाजीराजांचा मोठ्या प्रमाणात आश्रय लाभला. आणि त्याच गड प्रकारातला हा एक आपला चावंड किल्ला. आत्ताच चावंड चढायला सुरुवात केली आहे. समोर दिसणारा सह्याद्रीचा हा विस्तीर्ण नजारा मन मोहून टाकतो. IT मध्ये फक्त IT या नावाप्रमाणे ITत काम करत असताना जगाला ते ITत असल्यासारखं वाटतं. परंतु ती IT नसून खऱ्या अर्थानं थोडीफार सजा आहे असं वाटतं. आणि मग आठवडाभर कंटाळलेलं, मरगळलेलं, एकाच खुर्चीवर बसून वैतागलेलं सगळं आयुष्य हे सगळी मरगळ झटकून टाकण्यासाठी, स्वतःची कॅपॅसिटी चेक करण्यासाठी कधीतरी सह्याद्रीचा आश्रय घ्यायला लागतो, सह्याद्री बोलवायला लागतो. इथल्या या किल्ल्यावरती आल्यावरती आजही पशुपक्ष्यांचे येणारे आवाज, झाडांच्या पानांची होणारी सळसळ, अचानक रहाळातून कुठंतरी कुत्री भुंकत असतात, कुठेतरी एखादा किडा किरकिर करत असतो आणि काही आमच्यासारखे किडे त्या सह्याद्रीच्या डोंगररांगात फिरत असतात. डोंगरराळातील गडाच्या आजूबाजूच्या परिसरातील हा आवाज, हा परिसर पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं मन बहरून येतं. आणि यापेक्षा दुसरं काय हवंय हे मनाला वाटायला लागतं. खऱ्या अर्थानं चावंड हा शहाजीराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला हा किल्ला. शहाजीराजांच्या जहागिरीत जे किल्ले होते त्यातील एक महत्त्वाचा मानाचा किल्ला म्हणजे चावंड असं या किल्ल्याला म्हणता येईल. समोर याचं नाव इसवी सन 1672-73 मध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी हा किल्ला ज्यावेळी जिंकला त्यावेळी या चावंड किल्ल्याचं नाव पुन्हा प्रसन्नगड असं ठेवण्यात आलं. आणि अतिशय पाहिल्यानंतर मनाला प्रसन्नता वाटेल असाच हा सुंदर असा किल्ला आहे. तुर्क स्थापत्याचा एक अजोड नमुना मी तुम्हाला दाखवतो. हा आहे समोर बुरुज, पण बुरुजाचं जे वरचं बांधकाम आहे तेच फक्त बांधलेलं आहे. हा खालचा पूर्ण खडक हा पूर्णपणे तासून घेतलेला आहे, पूर्णपणे तासलेला आहे. विचार करा किती मोठा खडक आहे. म्हणजे किल्ल्यांची जी अभेद्यता
राखली जावी त्याच्यासाठी हा खडक पूर्णपणे तासून घेतला आणि त्याच्यावरती बुरुज बांधला. म्हणजे नैसर्गिक अभेद्यता त्याला लाभली. पुढची गोष्ट, किल्ले बांधणीचा जो खर्च होता तो सुद्धा वाचला. हे दुर्ग स्थापत्य आपण लक्षात घेतलं पाहिजे. या ठिकाणी तशा पद्धतीचा दगड नाही म्हणून वेगळे तट आणि तटबंदी बांधली. नाहीतर किल्ला हा पूर्णपणे इतक्या प्रचंड प्रमाणात संरक्षित केलेला आहे की त्याला तोड नाही. म्हणजे नैसर्गिक अभेद्यता या किल्ल्याला आहे. आणि बघून इतकं सुंदर वाटतं, इतकं सुंदर वाटतं. आजूबाजूचा परिसर तुम्ही बघू शकता. प्रचंड सुंदरता या ठिकाणी भरलेली आहे. खरं तर जुन्नरच्या या भूमीच्या रोमारोमात ते सगळं आहे. म्हणूनच कदाचित या किल्ल्याला नंतर प्रसन्नगड हे नाव ठेवलेलं असावं. इतकी प्रसन्नता इथे निश्चितच या भागामध्ये आहे. आता चालू होतो तो गडाचा सगळ्यात पहिला जुना पायरी मार्ग. अशा पद्धतीचा पायरी मार्ग तो होता. हे सगळं आत्ता 2015 साली केलेलं हे सगळं बांधकाम आहे. याच्या आधी पूर्णपणे या कातळातून जायला लागायचं. खूप सुंदर आहे. अंगातली रग जिरवायची असेल आणि धगधगीचं आयुष्य हे या थाटात जगायचं असेल तर गडकिल्ल्यांशिवाय दुसरा पर्याय नाही. पुन्हा पुन्हा अशा किल्ल्यांवरती गेल्यावरती अधोरेखित होतो. इथून चढणं म्हणजे मृत्यूला आव्हान देण्यासाठीच ही सगळी गोष्ट आहे. विचार करतोय जर रेलिंग नसता तर काय झालं असतं. या ठिकाणी बांधकाम दिसतंय. हे बांधकाम आधीचं आहे, आत्ता केलेलं नाहीये. खरं तर अनेक वेळा प्रश्न विचारला जातो की भर उन्हाळ्यामध्ये गडकिल्ल्यांवरती जाण्यासाठी आपलं काय अडलंय. मग त्यात एकटं जाण्याला काय अडले. तर त्यावेळेस या शिवाजी महाराजांनी, या मावळ्यांनी, स्वराज्याच्या धारकऱ्यांनी स्वराज्य वाचावं यासाठी या खडखडत्या उन्हामध्ये हे सगळं किल्ले राखलेले आहेत. अनेक स्वाऱ्या केलेल्या आहेत. तर हे दुर्गतीर्थे आपल्याला त्याच उन्हाळ्यामध्ये प्रेरणा देखील देऊ शकतात, देत असतात. त्याच्यामुळे किल्ल्यांवरती येण्याचा मोह आवरत नाही. माणूस कितीही डिप्रेस झाला तरी सुद्धा हे किल्ले लढण्याचं बळ देतात. आपल्या पूर्वजांनी इथं जे दिवसाची रात्र करून, रात्रीचा दिवस करून हे किल्ले लढवले, हे किल्ले जागते ठेवले. म्हणून आज आपल्याला हे आयुष्य जगायला मिळते. पुढे हा सुंदर असा सोपान पायरी मार्गांचा आपल्याला दिसतोय. हा पुढे किल्ल्याच्या दरवाजापर्यंत जातो. तिथपर्यंत जाऊया. जर या पायऱ्या तुम्ही बघितल्या तर ही पायरी बघा, माझा गुडघा इथे आहे. म्हणजे एक एक गुडघाभर उंचीच्या या पायऱ्या आहेत. फॉर एक्झाम्पल मी इथं पाय ठेवतो. गुडघाभर उंचीच्या या पायऱ्या आहेत. खूप लढा बुरुजातला रायगडाला ज्यावेळेस तुम्ही गेले अशा. आत्ता तर त्या ठिकाणी त्या पायऱ्या तोडून दुसऱ्या पायऱ्या व्यवस्थित पद्धतीने केलेल्या आहेत. परंतु ज्या अगदी जुन्या पायऱ्या होत्या त्या अगदी अशाच गुडघ्याभर उंचीच्या होत्या. म्हणजे विचार करा त्यावेळच्या लोकांचं बळ किती असेल. हे खूप खूप सुंदर पद्धतीनं गडाची रचना केलेली आहे. आणि वरती आकाशानं जो सुंदर असा आकाशी रंग धारण केलेला आहे
त्या पटलावरती या गडाची ही तटबंदी अगदी सुंदर अशी शोभून दिसते आहे. ठिकाणी आपल्याला एक पाटी दिसते, दगडी रांजण नावाची. बघूया तिथं काय आहे. चला, या ठिकाणचा जो दगडी रांजण आपण मगाशी बघितला होता, मी तो दाखवण्याचा तुम्हाला एकदा प्रयत्न करतो. प्रचंड प्रमाणात गवत माजलेलं आहे, तरी सुद्धा या ठिकाणी हा दगडी रांजण आहे. तर समोर ही दगडी रांजणाची पाटी. समोर बघितलं तर असा हा या ठिकाणी दगडी रांजण आहे आणि वरती ही तटबंदी आहे. या रस्त्यावरून आता आपण आलोत, याच रस्त्यावरून पुन्हा परत जायचंय. तर समजा एखादा घसरला, आता या भागामधून मी आलो, इथून समजा एखाद्याचा पाय घसरला तर खाली खोल दरी आहे, माणसाचा अवशेष सुद्धा सापडणार नाही. त्यामुळे तेवढीच काळजी घेणं महत्वाचं आहे. या ठिकाणावरून जाऊन आता मुख्य मार्गाला लागलेलो आहोत. इसवी सन 1632-33 मध्ये ज्यावेळेस शहाजीराजांनी स्वराज्य संस्थापनेचा दुसरा प्रयत्न केला, त्यावेळी चावंड हा किल्ला शहाजीराजांच्या स्वराज्यात होता. म्हणजे स्वराज्याच्या अगदी पहिल्या काही साथीदारांमध्ये, पहिल्या काही या दुर्गधारकऱ्यांमध्ये हा किल्ला होता. हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. स्वराज्याचा पहिला प्रयत्न केला गेला त्याचा हा चावंड किल्ला साक्षीदार आहे. तर शहाजीराजांची पावलं निश्चितच या गडाला लागलेली असावीत, याबद्दल तिला मात्रही शंका नाही. पुढे आपल्याला किल्ल्याचा महादरवाजा दिसतोय. वारा इतकं भनांलेलं आहे की खरं पाहायला गेलं तर गडासमोर नतमस्तक होण्यासाठी डोक्यावरली टोपी ही काढली जाते. कोणत्याही मोठ्या माणसासमोर नतमस्तक होण्यासाठी डोक्यावरची टोपी काढली जाते. इथं वारा एवढा बनानत आहे की माझ्या डोक्यावरची टोपी तशीच होती आणि सह्याद्रीनं अचानक एक अशी झुळूक आली की ती टोपी सह्याद्रीनं काढली आणि आता किल्ल्यासमोर नतमस्तक होत आहे. यालाच म्हणतात आपल्या हृदयामध्ये, या सह्याद्रीमध्ये मावळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा श्वास अजूनही जिवंत आहे. या ठिकाणी हा गोमुखी पद्धतीचा दरवाजा समोर दिसतोय, तो आपल्याला चावंड किल्ल्याचं हे प्रवेशद्वार. खूप खूप सुंदर असं प्रवेशद्वार आहे. या ठिकाणी वरती गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे. वरती गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे आणि खाली आहे ही त्यावेळची पाणी निघून जाण्याची पद्धती. आणि हा सगळं किल्ल्याचा प्रवेशद्वार. आता हा जो तट आहे, हा तट बांधायच्या अगोदर हा खालचा जो खडक आहे हा पूर्णपणे तासून घेतला. तशाच पद्धतीनं या बाजूचा तटही पूर्णपणे तासून घेतलेला आहे आणि मग याच्यावरती ही तटबंदी बांधण्यात आलेली आहे. तसंच अगदी समोर आपण बघितलं तर समोर आपल्याला दिसतंय हा दगड. दगडावरती काही खोबण्या केलेल्या आहेत. याचा अर्थ असा होतो की हा दगड यांनी दुभंगवायचा प्रयत्न केला असावा. म्हणजे ती छिद्र केली जातात, त्या छिद्रांमध्ये लाकूड ठोकलं जातं आणि त्या लाकडाला पाणी टाकलं जातं. जसं जसं त्या लाकडाला पाणी टाकलं जातं तसं तसं ते लाकूड फुगतं आणि फुगल्यानंतर त्या दगडाचे आपोआपच दोन भाग होतात, जो नंतर बांधकामासाठी वापरता येतो. तशाच पद्धतीने यांनी हा प्रयत्न केला असावा, परंतु तो काही सक्सेस झाला नाही आणि म्हणून तो दगड त्या पद्धतीने तिथं वापरण्यात आला.
महादरवाजाचं दर्शन घेऊया आणि आता पुढे निघूया. आपल्याकडे ज्या पद्धतीनं मॅप आहे त्यानुसार आपण जाऊया. हा किल्ल्याचा गस्तीचा मार्ग अर्थात तटबंदी. इथून पुढे तटबंदीवरचे जे पहारे आहेत ते आहेत. या ठिकाणी काही बांधकाम जुन्या काळी केलेलं असावं. या पायऱ्या मात्र घडीव आहेत. मला वाटतं ज्या ठिकाणी मी तुम्हाला तुटलेल्या पायऱ्या दाखवल्या त्या ठिकाणी तशाच घडीव पायऱ्या असाव्यात. परंतु नंतर काळ उलटला. 2 मे 1818 हा किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळेस इंग्रजांनी तोफा लावून ह्या किल्ल्याची खालची जी पायऱ्यांचा मार्ग आहे तो तोडला असावा. या ठिकाणी आपल्याला दिसते ती तोफ, मध्ययुगातील मराठ्यांचं नामी हत्यार तोफ, जी प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला दिसते. ही अगदी छोटी तोफ या ठिकाणी आहे. त्याला तोफगाडा देखील बसवलेला आहे. सुंदर अशा प्रकारची ही तोफ शत्रूवरती डागली गेली असेल. या अशा ज्या तोफा आहेत ना, या जुन्या काळी उंटांवरती नेल्या जायच्या आणि त्याला एक उष्ट्रदळ असायचं. उष्ट्रदळ याचा अर्थच होतो उंटांचं दळ. तोफ चहुअंगाने ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस खरोखरच खूप खूप सुंदर आहे. खूप सुंदर अशी छोटीशी तोफ आहे. अशी तोफ खूप कमी किल्ल्यांवरती आपल्याला आढळते. अर्थात अशा तोफा प्रत्येक किल्ल्यांवरती होत्या, परंतु नंतर काळाच्या ओघात काही माणसांनी त्या वितळवल्या. त्याचा उपयोग स्वतःचा खर्च भागवण्यासाठी केला गेला. परंतु ही तोफ पहिल्यांदाच चावण किल्ल्यावरती आत्ताच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हे खूप भाग्य आहे. हा वारसा आपण जपला पाहिजे. अर्थात त्याला तोफेचा गाडा आता नवीन स्वरूपात केलेला आहे. ही तोफ जपली पाहिजे. खूप खूप सुंदर आहे. म्हणजे एखाद्या किल्ल्यावरती तोफ जरी दिसली तरीही ती प्रचंड त्याचं मोल आहे, कारण तेवढा तरी अवशेष तिथं आहे. इथं हे काही वाड्याचे अवशेष इथं आहेत. ह्यालाच सदर असं म्हणतात. अर्थात सदरेचा वापर हा कार्यालयीन कामासाठी त्यावेळेस केला जायचा. किल्ल्यावरचा काही लेखाजोखा असेल तर तो सांभाळण्यासाठी केला जायचा. पुन्हा इथेही आपल्याला एक कुंड दिसतंय. पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं हे कुंड आहे. इथे ही सदर इथेही अगदी तशाच पद्धतीचं हे कुंड आहे. पुन्हा इकडे गेल्यानंतर इथे एक जोता आहे. इथेही कोणती तरी वास्तू असावी. अतिशय घडीव दगडात केलेली ही वास्तू आहे. काळाच्या ओघात इथे निसर्गानं पुन्हा आपला ताबा घेतला. ही वास्तू अतिशय पुन्हा त्याचं पूर्ण पहिलं स्वरूप धारण करते. आता वाड्याची जी इमारत आहे ती आपण बघूया. ते सुंदर अशा पायऱ्यांनी केलेल्या आहेत. हा वाडा विस्तीर्ण स्वरूपाचा वाडा इथं असावा.
इथं पूर्णपणे त्या काळामध्ये वस्ती असावी, म्हणजे या टोकापासून तर अगदी त्या टोकापर्यंत पूर्णपणे वस्ती या ठिकाणी असली पाहिजे. चला पुढे जाऊया. पुढे आपल्याला काय दिसतंय का अजून ते बघूया. रस्ता पुढे जातो तो चावंडा देवी मंदिराकडे. या ठिकाणी इथं आपल्याला दिसतंय पौराणिक शौचालयाकडे असा बोर्ड या ठिकाणी आहे. महाराजांच्या किल्ल्यांचं, महाराष्ट्रातील किल्ल्यांचं एक प्रचंड मोठं वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर किल्ल्यावरती, महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती टॉयलेट्स असल्याचं आपल्याला दिसतं. जे या ठिकाणी ही टॉयलेटची प्रतिकृती आहे जी आपल्याला इथे दिसते. म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा शिवाजी महाराजांनी, त्यांच्या मावळ्यांनी स्वच्छतेसाठी किती सुंदर पद्धतीची योजना राबवलेली आहे. म्हणजे परदेशात ज्यावेळी आपण जातो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की त्यांचे किल्ल्यांचे महाल खूप मोठे आहेत. जोधपूर असेल, जयपूर असेल, या ठिकाणी राजपुतान्यामध्ये सुद्धा अतिशय सुंदर पद्धतीचं बांधकाम डोळ्याला मोहवणारं तिथं आहे. परंतु स्वच्छतेच्या बाबतीमध्ये जर त्यावेळेचे टॉयलेट्स कुठे आहेत हा प्रश्न विचारला तर ते निरुत्तर असतात. मग यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि ही माणसं ही किती वैज्ञानिकदृष्ट्या पुढचा विचार करत होती याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. सह्याद्री जशी झापडं उडवतो तसंच टोपरा सुद्धा उडवतो. इथंही यांनी शौचालय अशा पद्धतीचा बोर्ड लावलेला आहे. हे त्या काळातलं शौचालय असावं. पौराणिक शौचालय अशा पद्धतीचा बोर्ड यांनी या ठिकाणी लावलेला आहे. या ठिकाणी हे एक पाण्याचं टाकं आपल्याला दिसतंय. आता पूर्णपणे सुकून गेलंय. पावसाळा चालू होईल, गाळ भरलाय पूर्णपणे या टाक्यामध्ये. पावसाळा चालू होईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी पुन्हा होतील. पुन्हा पाणी भरलं जाईल. याला पुष्करणी म्हणतात. इथं गवत वाढलंय, गवत माजलंय, पण या गवताच्या आल्याड आणि पल्याड सुद्धा एक सुंदर असा वास्तू वारसा आपल्याला दिसतोय. आणि ते म्हणजे हा इथं तुम्हाला दिसत असेल तर इथं आपल्याला दिसतोय हा दरवाजा. इथं आपल्याला बांधीव पद्धतीचा हा दरवाजा दिसतोय. खूप सुंदर अशी त्याची बांधणी आहे. इथं झुडपं माजलीत. आपण आतून जाऊया आणि बघूया. आणि ह्याच्याच समोर आपल्याला दिसते ती मी जी मगाशी तुम्हाला म्हटलं अशी सुंदर पद्धतीची ही आहे पुष्करणी. खूप खूप सुंदर. सौंदर्य काहीतरी अप्रतिम आहे. या ठिकाणी कोनाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. पूर्णपणे पुष्करणी आपल्याला दिसते. त्यानंतर इथं बेडकांचा आवाज आपल्याला येतोय. इथं सुद्धा हा खडीव कोरीव दरवाजा आहे. याच्या अगोदर आपण इथल्या मूर्त्या बघूया.
इथं जर बघितलं तर इथे एक मूर्ती आहे. मला वाटतं ही कदाचित गणपती बाप्पाची मूर्ती असावी, जिचं नंतर पावित्र्यभंग झालेला आहे, अर्थात निसर्गामुळं. पुन्हा इथं महादेवाची पिंड आहे. पुन्हा या ठिकाणी काहीतरी मूर्ती आपल्याला दिसते, त्याचा आकार आपल्याला कळू शकत नाही. या कोनाड्यामध्ये एक मूर्ती ठेवलेली आहे, इथेही एक आहे, आणि पलीकडे 2 कोनाडे आहेत. या कोनाड्यामध्ये काहीतरी वस्तू ठेवल्यासारखं आपल्याला, एक मूर्ती ठेवल्यासारखं आपल्याला दिसते. काळाच्या ओघामध्ये हे सगळं बंद झालं, परंतु हा त्यावेळेचा मार्ग. हे दगड तुम्ही बघा, पूर्णपणे घडीव दगड आहेत. अगदी याच पद्धतीनं इथं खाली सुद्धा पूर्णपणे घडीव दगड आहेत. तसंच इथं बघितलं तर इथे एक खांब पडलेला आहे, हाही पूर्णपणे घडीव आहे, हाही पूर्णपणे घडीव आहे. आणि हा तो दरवाजा, किती त्या काळामध्ये काय वैभव असेल इथला. खूप सुंदर. थोडस खाली जाऊया, खालून हे सगळं सुंदर सौंदर्य बघूया. इथं ती तोफ आहे, आणि हा तो दरवाजा. मला वाटतं हे शिवाचं मंदिर आहे. हे या ठिकाणी या मंदिराचे प्रवेशद्वाराचे हे अवशेष असावेत, आणि इथं हे नंदीचे अवशेष आहेत. या ठिकाणी चपला काढून जाऊया. इथं प्रवेशद्वार असावं, कारण हे सगळे अवशेष आपल्याला दिसत आहे. ही तोफ आहे, इथं पूर्णपणे गंजून गेलेली आहे. तोफेचं मुख आहे, आणि ही ती शंकराची पिंड. नंतरच्या काळामध्ये या नंदीची ही दुरावस्था इथे केली गेली. शंकराची पिंड आपल्याला दिसते. ही शंकराची पिंड बघितल्यानंतर मला एक अजून गोष्ट दिसली. ती गोष्ट दाखवणं खूप महत्वाचं आहे. ती म्हणजे या स्तंभावरती, तर इथं ऊन असल्यामुळे कदाचित तुम्हाला दिसणार नाही, परंतु हा स्तंभ बघा. या स्तंभामध्ये इथं ही आकृती कोरलेली आहे. तर त्याचं शिर दिसतंय, इथं खाली पाय दिसत आहेत. ही या ठिकाणी आकृती कोरलेली दिसतीये. तशाच पद्धतीनं इकडच्या बाजूची आकृती ही तेवढीच स्पष्ट आहे. इथं बघा, इथं ही आकृती कोरलेली आहे, आणि ही आकृती तुम्हाला तेवढीच स्पष्ट दिसली. इथं त्याचे पाय आहेत. इथे ही नर्तिका, जिला सूरसुंदरी म्हटलं जातं वास्तुकलेच्या भाषेमध्ये, ती सूरसुंदरी इथं कोरलेली आहे. चावणगडावरती एवढं काही अवशेष असतील हे अपेक्षित नव्हतं. मला वाटतं इथेही एखादी मूर्ती, इथेही मूर्ती कोरलेली आहे. इथे त्याचे पाय दिसत आहेत. हे द्वारपाल असावेत किंवा सूरसुंदरी असावी, परंतु दरवाजा त्या बाजूने आहे म्हटल्यावरती पुन्हा इथेही डिझाईन्स आहेत. द्वारशिल्पाला ज्या डिझाईन्स असतात तशाच पद्धतीने या डिझाईन्स इथं आहेत. खूप सुंदर अशा डिझाईन्स आहेत. इथेही तुम्ही बघू शकता, इथेही एक मूर्ती आहे. त्या मूर्तीचं टोप आहे पूर्णपणे अशा पद्धतीनं आहे. ही अवशेष सगळे असे पडलेले आहेत. खूप वाईट वाटतंय हे बघितल्यानंतर. सगळा व्ह्यू किल्ले पाहण्याचं आणखी एक महत्वाचं कारण हेच की एवढे अवशेष जे तुम्हाला आत्ता दिसतात ते तुम्हाला कधीच दिसणार नाहीत. इतर कोणत्याही ऋतूत दिसणार नाहीत. हिवाळ्यात गवत माजलेलं असतं, पावसाळ्यात ही अगदी तीच अवस्था. या ठिकाणी आपल्याला अजून एक अवशेष ते दिसतोय. कदाचित कुणाची तरी समाधी या ठिकाणी असावी, माहित नाही, परंतु ही वास्तू या ठिकाणी आहे.
इतिहासात खूप कमी नोंदी त्यावेळेच्या आपल्या जिचे धावपळीचं धामधुमीचं जीवन चाललेलं होतं त्याच्यामुळे खूप कमी नोंदी आपल्याकडे मिळतात. इथे पुन्हा 2 सुकलेली टाकी आहेत. चढून आल्यानंतर हे आवंडा देवीचं मंदिर आपल्याला दिसतं. सनसेट व्हायला आलाय पण सनसेटचा मोह थोडासा टाळावा लागतो कारण खूप लांब जायचं आहे. परंतु या किल्ल्यावरती इथं चढत असताना अनेक केळीची झाडं आपल्याला दिसतात. प्रचंड प्रमाणात केळीची झाडं या ठिकाणी सगळीकडे आहेत. म्हणजे अगदी खाली सुद्धा. तर खाली किल्ला थोडासा जळाल्यामुळं गवत जळाल्यामुळं केळीचं काही खोड सुद्धा दिसत होते आपल्याला. इथं ते आहेत. हे एक वैशिष्ट्य आहे. एवढ्या प्रचंड प्रमाणात केळीची झाडं अगदी क्वचित आढळतात किल्ल्यांवरती. चला आता उतरणीला लागलोय किल्ल्यावरती. मनोज पाटील म्हणून कसंच एकटा आलेला दुर्गधारकरी भेटला. कधी कधी असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये कुठेतरी एखाद्या किल्ल्यावरती किल्ल्याचा पहारेकरी म्हणून एखाद्या बुरुजावरती नियुक्ती असेल. समोर सूर्य अस्ताला जातोय. आता सांडलो असतो. प्रत्येक पाऊल आयुष्यात जपून ठेवा. आयुष्यात प्रत्येक पाऊल जपून ठेवा असं आपल्याला दुर्ग सांगत असतो. आता सनसेट व्हायला आलाय. आज आलेला आहोत चावंड किल्ल्यावरती. समोर दिसतोय तो हडसर आणि या ठिकाणी खाली माणिकडोहाचं हे पात्र आहे. झाडांमुळे दिसण्याची थोडी अडचण आहे. या पलीकडे गेल्यानंतर इथं आपल्याला दिसतो निमगिरी. निमगिरीच्या पलीकडे हे हरिचंद्रगडाचं तारावती शिखर आणि या बाजूला आपण वळालो तर या ठिकाणी आपल्याला याच्या पलीकडे चिंतन किल्ला आहे. आणि असं बघितल्यानंतर समोर आपल्याला दिसतो हे ढाकोबाचं शिखर. भेटलेले मनोज जे आहेत म्हणजेच किल्ल्यांवरती गेल्यानंतर वेडी माणसं भेटतात आणि हीच वेडी माणसं खऱ्या अर्थानं कायम कॉन्टॅक्टमध्ये राहतात.